शेतकऱ्याच्या पयाटीवरचा रोग काही पाणी आल्याशिवाय कमी होत नाही. तुम्ही कोणताही फवारा मारा, ह्या फवारा मारा, तो फवारा मारा, पण कृषी केंद्रातही आपण गेल्यावर का हो भाऊ आता रोग कमी झाला नाही, मी आता हे फवारलं ते फवारलं सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण कमी होऊन राहिलं नाही. आणि तो काही म्हणत नाही शेऱ्या का या बारीनं काही तू फवारणीवरून पाणी आल्याशिवाय फवारा करू नको किंवा मारू नको. तो म्हणतच नाही तुम्हाला. हे नाही देते मग त्यानं जमते, ते नाही जमते बघ यानं जमते, याचे कंटेंट त्याच्यात आहे, त्याचे कंटेंट याच्यात आहे, याईनं असंच लावलं आता. तुम्ही मला सांगा मावा, तुरतुरे, पांढरी माशी हे कमी होऊन राहिली का नाही होऊन राहिली? हे वरतून निसर्गाचं पाणी धडाक्याचं आल्याशिवाय ते पांढरी माशी, मावा, तुरतुरे काहीच रोग जात नाही. त्यानं पूर्ण चुसून घेऊन राहिली आपली हरिपायली. विनाकारानं मातीत पैसे घालू नका. समोरचा दृष्टिकोन सांगतो तुम्हाला, जास्त कास्तकारीले पैसेही लावू नका, कारण आपल्यावाल्या विहिरी भरलेल्या नाही. समोरचं जे हिवाळ्यातनी आपण उत्पादन घेतो ते सुद्धा होणार नाही. असंच जर पाणी राहिलं तर जर 2-3 झडा पडल्या आणि चांगलं जर पाणी आलं तर आपल्या विहिरीची पातळी वाढू शकते. नंतर आपल्या हिवाळ्याच्या जसं चणा आहे, गहू आहे, याची गॅरंटी राहू शकते कोणतंही पीक आपलं. परंतु आता शेतकरी मित्रांनो जास्त पैसे लावू नका. आपल्या हातातलं काही नाही. आपली शेती आहे निसर्गाच्या भरोशावरची आहे. आणि फवारणीचं तर सांगतो, त्याईले कसं असते, खात देते का तुम्हाला उदार, खातावर त्याईले का नाही जास्त पैसा भेटत नाही. आणि याचं कसं असते, शेतकऱ्याचं सर्व असते उधारीचं गेम. आणि तो काही इकडून छकडाय घेते आणि तिकडून औषध देते, पेलाटणी देते. 200ची जर औषधी होत असेल ना तुमच्याची, तो 250 पहिलेच घुमवून टाकते. काहून का उधारीत राहते. आणि तुम्हाला काही बोलाले चानस अजिबात राहत नाही. त्याच्यामुळं ढकल नाही करत. तुम्ही लोक उधारीतनी गच 2-2 झरे भरून घेऊन येताना तिकडं पैशाच्या बाबतीत 3 रुपये छकडा लावते त्याले. म्हणजे काय तुम्हाला जे आता थोडंफार पिकन काय त्याच्यात घरात भरून देता काय आणि खाता काय तिकडं 12 महिने. म्हणून जास्त फवारण्या काही काढू नका आता. जसं आहे तसं. हां, मी सांगतो तुम्हाला, वरून जर पाणी आलं तर माझा विश्वास आहे मामा चुरचुडे घेतोडे जेवढा बी रोगराई आहे तेवढे आपल्या निसर्गाच्या पाण्यानं धुवून टाकते. म्हणून देवाला एक विनंती करा, त्या धडाक्याचे 2-3 पाणी येऊ दे म्हणा देवा म्हणा. आणि त्याच्यानंतर तुम्ही नाही का पैसा लावा, फवारण्या करा, सर्व करा, पयाट्या वाढवा. आणि पयाटी वाढल्याशिवाय भाऊ कापूस होत नाही. कारण की कमरी छाती एवढी पयाटी असली तर 60-70 बोंड येऊ शकते. आणि टोंगभर पयाटी असली तर 22 बोंड येऊ शकते. हे तुम्ही सुद्धा शेतकरी आहे, मी सुद्धा शेतकरी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.